हॅलो नमस्कार, मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर इथे चालली होती डेकोरेशनची तयारी, इथूनच मी व्हिडिओला सुरुवात करते। आणि आम्ही ज्यांच्या इथे राहतो ना रेंटने, तर त्या काका काकींची आज 25th ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे आम्ही इथे डेकोरेशन करत आहोत। आणि सरप्राईज नाही देता आलं, कारण की त्यांना माहिती आहे काही ना काहीतरी मुलं करतातच, त्यांची ॲनिव्हर्सरी साजरी करतात, बर्थडे वगैरे। पण गिफ्ट वगैरे त्यांना सरप्राईज दिला आहे, त्यांना माहीत नाही काय मुलांनी काय गिफ्ट घेतलं आहे ते। तर काका काकी खूप चांगले आहेत, खूप जीव लावतात आम्हाला, खूप हेल्प होते त्यांची आणि घरच्यांप्रमाणेच ते आम्हाला वागवतात। आणि हर्षलासुद्धा खूप जीव लावतात। तुम्ही बघू शकता हर्ष काकींसोबत किती छान खेळतोय। आणि ॲक्च्युली त्याला झोप आली होती, पण तो झोपत नव्हता आणि म्हणून त्याची थोडी चिडचिड सुरू होती। आणि इथे आमची तयारी सुरू आहे। तर काकींच्या मुलीसोबत मिळून मी थोडीफार हेल्प केली डेकोरेशनसाठी वगैरे। आणि आम्ही खूप आधीपासून प्लॅन करत होतो की कशी साजरी करायची ॲनिव्हर्सरी, काय काय करायचं। जास्त काही नाही, पण जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्ही पुढे बघालच। तर इथे हॅपी ॲनिव्हर्सरीचा बॅनर लावत होतो आम्ही आणि काही गोष्टी राहिल्या तशाच आणायच्या। ज्या गोष्टी होत्या त्या वस्तूंमध्येच आम्ही ठरवलं की काहीतरी मॅनेज करूया। इथेच त्याची तयारी सुरू होती। तर त्यांची 25th ॲनिव्हर्सरी होती, म्हणून आम्ही विचार केला होता की त्यांना 25 दिव्यांनी औक्षण करायचं, पण ते काही पॉसिबल झालं नाही, कारण 25 दिवे हे कणकेचे करायचे होते असं आम्ही ठरवलं होतं। पण हर्ष कसा लहान असल्यामुळे ते करायला काही वेळ मिळाला नाही, म्हणून आम्ही शॉर्टकट निवडला की जे कॅन्डल्स असतात ना डेकोरेशनचे, असे दिवे, असे दिवाळीत वगैरे लावतात ते गोलवाले कॅन्डल असतात ना, ते आम्ही ऑनलाईन ऑर्डर केले आणि ते 25 कॅन्डल आम्ही एका ताटात घेतले होते आणि त्याने आम्ही त्यांचं औक्षण केलं। आणि आधी मी औक्षण करून घेतलं, त्यानंतर त्यांच्या मुलीने औक्षण केलं। तिचं नाव आहे कशिश, खूप चांगली मुलगी आहे। ॲक्च्युली फॅमिलीमध्ये त्यांचे सगळे चांगलेच आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत आणि खूप अशी काळजी घेतात। आणि खूप मस्करी वगैरे चालली होती। नंतर खूप फोटो सेशन पण झाले, खूप फोटोज काढले त्यांचे आणि खूप छान वाटत होतं साजरा करून। नंतर आम्ही सगळ्यांनी त्यांना 25 दिव्यांनी ओवाळलं, सगळ्यांनी मिळून ओवाळलं, एक एक करून नाही ओवाळलं। तर तुम्ही बघू शकता। इथे हर्षला घेतलं होतं, पण हर्ष काही राहत नव्हता, कारण त्याला झोप आलेली, म्हणून तो चिडचिड करत होता। त्यानंतर इथे फॅमिली फोटोज काढले त्यांचे, कारण हे सगळे क्षण असतात, आपण आठवणीत आपल्या ठेवतो, फोटोज वगैरे काढतो आणि कधी आठवण आली तर आपण ते पाहतो, कसं सेलिब्रेशन केलेलं वगैरे छान वाटतं तेव्हा आठवल्यावरती। त्यानंतर 2 गुलाबाची फुलं आणली होती, ती त्यांना एकमेकांना द्यायला सांगितली, खूप मस्करी करत होतो तेव्हा। आणि त्यानंतर केक कटिंग करायचं ठरवलं, तर इथे केक कट करत होते। खूप मस्त छान असं एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी। आणि इथे कशिशच्या मैत्रिणीसुद्धा आल्या होत्या दोघी, आणि सगळ्यांनी मिळून आम्ही तयारी केली।
आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मुलांच्या मनासारखं झालं सेलिब्रेशन. त्यांना करायचं होतं म्हणून त्यांनी खूप आधीपासून ठरवलं होतं. तर आम्ही इथे बुके देऊन काका काकींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काही कळत नव्हतं काय घ्यावं म्हणून म्हटलं. तर अशा पद्धतीने आम्ही लग्नाचा वाढदिवस साजरा केला छान असा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट्स पण करा. तुमच्या एका लाईकने मला प्रोत्साहन मिळते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि हो, चॅनलवर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. गुड नाईट.